नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, आज आपल्याला टॉपिक नंबर 2 पाहायचा आहे. दॅट टॉपिक नेम इज मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय? तर मोजमाप. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू मोजतो, त्यासाठी लागणारे वेगवेगळे उपकरणं असतात. नेमकं कोणते उपकरण आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचे. पहा, तुमच्या समोर हे पिक्चर दिसत असेल. पिक्चर मध्ये काय दाखवलेले आहे? तर मिल्कमॅन काय दूध मोजत आहे. नंतर क्लोथ सेलर जे कपडे विक्रेता, तो टेपनं कपडे मोजत आहे. नंतर एक महिला आहे, महिला काय तर फळे भाज्या मोजत आहे. नंतर डॉक्टर आहे, डॉक्टर काहीतरी मोजत आहे. नेमकं कोणते उपकरण यांनी वापरले आणि ते कशामध्ये आहेत ते आपल्याला सर्व माहिती पाहिजे. तर पाहू आपण. इन द अबो पिक्चर एव्हरी पर्सन इज मेजरिंग समथिंग. यस, वरच्या पिक्चर मध्ये जे दिसायले तुम्हाला कोणीतरी काही ना काही मोजत आहे. तर मेजरमेंट म्हणजे काय? तर प्रश्न पडला असेल तुम्हाला, मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप म्हणजे काय? तर मेजरमेंट मीन्स टू मेजर सम क्वांटिटी. आता आपल्याला साखर आणायची दुकानातून. आपण जर त्याला दुकानदाराला म्हणलं 1 किलो साखर द्या, तर तो देणार. नुसतं म्हणलं साखर द्या तर त्याला प्रश्न पडणार, साखर द्यायची किती? ते म्हणणार, भाऊ साखर किती पाहिजे? 1 किलो पाहिजे का 2 किलो पाहिजे? तर आपण म्हणणार 5 किलो 10 किलो, आपल्याला जेवढी लागेल तेवढी आपण आणू. मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट मीन्स मेजर सम क्वांटिटी. मेजरमेंट म्हणजे काय? मेजर सम क्वांटिटी. परीक्षेला येऊ शकते. डिफाईन मेजरमेंट, एक छोटी डेफिनेशन येते, तर तुम्ही लिहायचे मस्तपैकी. मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट मीन्स मेजर सम क्वांटिटी, वी कॉल इट्स मेजरमेंट. आता हे जे वरचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याला आपण काय करायचे? केअरफुली ऑब्झर्वेशन करायचे. हु इज मेजरिंग व्हॉट? कोण काय मोजत आहे त्याच्याकडे आपल्याला पूर्णपणे लक्ष देऊन पहा त्या पिक्चरकडे. वेन द मिल्कमॅन, पहा, वेन द मिल्कमॅन फिल्स द मिल्क मेजरिंग कप, देन एक्झॅक्टली व्हॉट इज बिंग मेजर्ड. वरचा जो दूधवाला आहे तो दूध ओतत आहे एका उपकरणानं, आणि जे उपकरण आहे आता ह्याच्यामध्ये नेमकं मोजमाप काय, एक्झॅक्टली काय मोजायले ते? तर ते लिटर मध्ये मोजायले जे उपकरण आहे. आता हे असेल माप, अर्धा लिटरचं असेल किंवा 1 लिटरचं माप असेल, किंवा एक तांब्या घेतला आणि ग्लास घेतला आणि तुम्हाला दूध दिलं जाते का? नाही. त्याच्यापाशी एक स्पेशल असं उपकरण असते आणि त्या उपकरणानुसार तुम्हाला ते देते. तुम्हाला किती पाहिजे? तर अर्धा लिटर पाहिजे का 1 लिटर पाहिजे ते. नंतर पहा, व्हॉट इज द क्लोथ सेलर मेजरिंग युजिंग अ मेजरिंग टेप बिफोर कटिंग द क्लोथ. आता हा जो क्लोथ सेलर आहे, कपडे कट करण्याच्या अगोदर तो काय करतो? एक्झॅक्टली एक माप घेतो, 2 मीटर 3 मीटर, आणि त्यानुसारच कपडा काय करतो? कट करतो. ऑन दी स्पॉट आला आणि कपडा कट केला आणि तुम्हाला देऊन टाकणार नाही. नेमकं तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तो काय करणार? मेजरमेंट करणार आणि तुम्हाला कट करून देणार. नंतर व्हॉट अ डॉक्टर इज चेकिंग युजिंग द इन्स्ट्रुमेंट शो इन द पिक्चर. आता ह्या ठिकाणी जो डॉक्टर आहे, डॉक्टर काय करायला आहे? चेकिंग करायला आहे. कोणत्या इन्स्ट्रुमेंटनं? त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे मित्रांनो, ह्याला म्हणायचं थर्मोमीटर म्हणतात. काय म्हणतात रे? थर्मोमीटर म्हणतात. थर्मोमीटरचा वापर कशासाठी केला जातो? कशासाठी होतो? तर थर्मोमीटरचा वापर मेजरिंग टेम्परेचर, तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटरचा वापर करतात. व्हॉट द व्हेजिटेबल व्हेंडर इज मेजरिंग. जी महिला आहे, महिला काय मोजते? आता फळे 1 किलो 2 किलो 3 किलो याच्यामध्ये तुम्हाला मोजून देणार. नंतर आपण येऊ पिक्चर 2 मध्ये येऊ. जे पहिलं होतं 1 नंबर होता आणि हा पिक्चर 3 आहे. व्हाईल प्लेइंग द गेम ऑफ गिल्ली दांडा, आपण विटी दांडू म्हणतो. टू फ्रेंड्स केम टू मेजर द डिस्टन्स कवर्ड बाय गिल्ली. वन हॅड स्लाइटली शॉर्टर स्टिक and while the other had a longer one. गिल्लीचा अंतर, आता खेळ खेळायलेत मुलं, गिल्ली दूर गेली त्याचा अंतर मोजण्यासाठी आता हा एक व्यक्ती ह्याच्यापाशी 1 नंबरचा जो व्यक्ती याच्यापाशी शॉर्टर स्टिक आहे, छोटा आहे, जी काठी छोटी आहे, दुसऱ्यापाशी थोडं अंतर कसं आहे? मोठं आहे. तर दोघांचं जे मेजरमेंट आहे ते सारखं येईल का? नो डाऊट
सारखं येणार नाही, प्रत्येकापाशी कसं आहे डिफरंट आहे. पिक्चर नंबर 3 मध्ये आता ह्यामध्ये काय सांगितलंय की जे स्टंप आहेत, स्टंप पासून जिथून आपल्याला बॉलिंग करायची तिथपर्यंत आता अंतर मोजायचे. आता अंतर मोजण्यासाठी काय, किती अंतर ठेवायचं, तर 2 व्यक्ती त्या ठिकाणी, हा 1 आहे, हा 2 आहे. इथून स्टंप पासून ते 15 स्टेप जाणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता हा जो व्यक्ती यांनी काय केलं, 15 स्टेप पुढे गेला. ओके, इथपर्यंत आला तो. हा दुसरा जो व्यक्ती त्यांनी पण 15 स्टेप पुढे गेला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पर्यंत गेला. आणि हे दोघांचं जे डिस्टन्स आहे ते सेम येईल का, सेम येणार नाही, कमी जास्त होईल. नेमकं मार्क करायचा कुठं, आणि आता जो आपण जे अंतर मोजले 15 फीट, हे जे रिझल्ट आहे दोघांचा सेम येईल का, सेम येणार नाही. तर कसा येईल, तो डिफरंट येईल. हे कशामुळे घडलं, तर प्रत्येकाची साईज कशी आहे, कमी जास्त आहे, त्यामुळे हे अंतर डिफरंट येईल. आणि व्हॉट वुड बी द रिझन फॉर दिस कन्फ्युजन, तर आता सांगितलं तुम्हाला यांच्यामध्ये जे असणारे म्हणजे कमी जास्त आहे, म्हणजे यांचे साईज मध्ये जर साईज जर सेम जरी असली असती, थोडंफार कमी जास्त झाली असती, हे जे मोजायचं अंतर आहे हे पूर्वी काळी असं मोजायचे. आता एक ऑथेंटिक पद्धतीने एक स्केल घेतली जाते, एक टेप घेतली जाते, आणि टेप मार्फत काय केलं जाते, ते अंतर मोजलं जाते, आणि ते एकदम अॅक्युरेट. जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलात तुम्ही, ते अंतर सेमच राहील. पण ह्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे तसं सेम राहील का, राहणार नाही. ठीक आहे, पहा आता ह्या ठिकाणी एक टीचर आहेत, नंतर स्टुडंट आहेत. आता हे काय करायला पाहू आपण. मेजर द लेंथ ऑफ युअर स्कूल डेस्क और टेबल युजिंग युअर हँड स्पॅन, तर हा जो असतो त्याला हँड स्पॅन म्हणतात. नंतर फिंगर विड्थ, आस्क युअर फ्रेंड सिबलिंग, सिबलिंग म्हणजेच काय, भावंडे, और पॅरेंट टू मेजर द सेम डिस्टन्स, इज एव्हरीवन मेजरमेंट द सेम. आता पहा काय सांगितले यांनी, तर तुमच्या शाळेमध्ये, आता तुम्ही रोज शाळेमध्ये जाता, शाळेमध्ये एक डेस्क असेल किंवा टेबल असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं मेजरमेंट करायचं. कसं, जसं की आपण 1 इंच 2 इंच म्हणतो तसं मोजायला लागलो. तुमचे मित्र असतील, तुम्ही असतील, तुमचे भावंडे असतील किंवा पॅरेंट्स असतील, त्यांना सेम अंतर मोजायला लावलं, तर सगळ्यांचं अंतर सारखंच भरेल का रे, सेम डिस्टन्स आहे का, नाही, कमी जास्त होईल. हा टेबल ऍज इट इज जसा आहे तेवढाच राहील, डेस्क जेवढी लेंथ आहे त्याची तेवढाच राहील, पण प्रत्येकाचं जे मोजण्याचं माप आहे ते कसे अलग अलग आहे, म्हणजे त्यांची बॉडीची साईज अलग आहे, त्यामुळे ते डिफरंट येणार. ओके, मग त्याने प्रश्न विचारला, इज एव्हरीवन, काय, इज एव्हरीवन मेजरमेंट द सेम, तर नो उत्तर असेल. ओके, नंतर इन द पास्ट युनिट लाईक फिंगर विड्थ, नंतर फिस्ट अँड हँड स्पॅम अँड फूट स्टेप वेर यूज टू मेजर द लेंथ. आता पूर्वी काय करायचे, लेंथ मोजण्यासाठी कशाचा वापर करायचे, फिंगर विड्थचा वापर करायचे, फिस्टचा वापर करायचे, हँड स्पॅनचा वापर करायचे, आणि फूट स्टेपचा वापर करायचे. ही एक ऑथेंटिक पद्धत नव्हती, पण पहिल्या काळी उपकरण उपलब्ध नव्हते, त्यामुळं अशा पद्धतीचा वापर करून मग काम दाखवू. ओके, आता असं नाही, आता डायरेक्ट आपण काय करतो, एक ऑथेंटिक पद्धतीने त्याचं मेजरमेंट करतो. नंतर हाऊ युअर, बिकॉज एज, हे असं कशामुळं, तर बघा एज, बॉडी साईज व्हेरी, द मेजरमेंट टेकन बाय डिफरंट पीपल आल्सो व्हेरी, दिस इज कॉल्ड ॲज नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. पहा प्रत्येकाची जी बॉडीची साईज आहे त्याच्यामध्ये विविधता आढळते. जे मेजरमेंट घेतले म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये कसे वेगवेगळेपणा असतो, त्यामुळं हे अंतर व्यवस्थित म्हणजे सेम येणार नाही. म्हणजेच याला कोणतं मेजरमेंट म्हणलं जाते, तर याला म्हणलं जाते मित्रांनो नॉन स्टँडर्ड म्हणतात. काय म्हणतात, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट म्हटलं जाते. इन्स्टेड इफ एव्हरी वन युजेस अ फिक्स युनिट, काय, इन्स्टेड त्याऐवजी आता इफ एव्हरीवन युजेस अ फिक्स युनिट द मेजरमेंट रिमेन्स द सेम रिगार्डलेस ऑफ who measure it. This system is known as स्टँडर्ड मेजरमेंट. आता स्टँडर्ड मेजरमेंट कशाला म्हणलं जाते, तर पहा एखादं जी लेंथ आहे, आता हा जो टेबल आहे, आता टेबल आहे 10, समजा म्हणतोय, आता हा टेबल आहे 100 सेंटीमीटरचा आहे, किती, 100 मीटरचा, 100 सेंटीमीटरचा, मीटर नाही सॉरी, 100 सेंटीमीटरचा टेबल आहे. आता ते तो मोजायचा आहे मला, माझ्यापाशी एक उपकरण आहे, टेप आहे,
टेपनं मोजल्यानंतर ह्याची साईज किती भरली? 100च भरणार. दुसरा माझा मित्र आला, त्याने सुद्धा ही साईज मोजली, म्हणजे लेंथ मोजली, किती भरल? 100च भरल. कोणी पण येऊ द्या त्या ठिकाणी, किती भरल? 100च भरल. त्या सिस्टीमला काय म्हणायचं? स्टँडर्ड मेजरमेंट म्हणायचं. जगाच्या पाठीवर कुठे बी जा तुम्ही, त्या टेबलची जी लेंथ आहे किती असणार आहे? 100 सेंटीमीटर असणार आहे. इफ एव्हरीवन युजेस अ फिक्स युनिट आपण मोजायलो, द मेजरमेंट रिमेन्स द सेम रिगार्डलेस ऑफ हू मेजर इट. कोण पण मोजू द्या ते, दॅट सिस्टीम इज नोन ॲज स्टँडर्ड मेजरमेंट म्हणून जाते. आता फॉर एक्झाम्पल काय, इफ यू बाय 1 मीटर ऑफ क्लोथ फ्रॉम शॉप where it is measured with a meter scale and your grandfather measure it again at home with his meter scale, will the measurement be the same or different? आता पहा एक उदाहरण, तुम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेले आणि कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर जे शॉपवाल्याला म्हटले मला किती पाहिजे? 1 मीटर क्लोथ पाहिजे, मोजून घेतला तुम्ही स्केलनं, आणि घरी आल्यानंतर तुमच्या आजोबानं सुद्धा, ग्रँडफादर म्हणजे आजोबा, ग्रँडफादर म्हणजे काय? आजोबा, तुमच्या आजोबानं मोजला तो का जो कापड आणलेला, आणि किती भरला तो? 1 मीटरच भरल. मीटर स्केलनं 1च मीटर भरल. कुठं बी जा म्हणलं तुम्हाला, जगाच्या पाठीवर कुठे जरी कानाकोपऱ्यात गेले आणि ते मोजत बसले तर किती भरल? 1च मीटर भरल. आणि विल द मेजरमेंट बी द सेम ऑर डिफरंट? यस. कसा असेल? सेम असेल. डिफरंट नसल. ते कसं असेल? सेम असेल. का? तर आपण एका फिक्स युनिटने त्याचं काय केलेले? मोजमाप केलेले. इन एन्शियंट इजिप्ट, आता पूर्वी इजिप्त मध्ये, द डिस्टन्स फ्रॉम अ पर्सन एल्बो टू द टिप ऑफ द मिडल फिंगर वाज युज्ड ॲज अ युनिट ऑफ लेंथ इज कॉल्ड क्युबिट. आता इजिप्त मध्ये काय, एखादी लेंथ मोजण्यासाठी एक क्युबिट वापरायचे. क्युबिट म्हणजे काय? तर आपल्या कोपरापासून, हा बघा एल्बो, कोपर पासून ते जे मिडल फिंगर असते तिथपर्यंत 1, 2 असे टाकत चालायचे आणि त्याच्यानुसार ते मोजमाप व्हायचं. एल्बो पासून आपल्या मिडल फिंगर पर्यंत काय करायचे? त्याची साईज आहे आणि ते मोजमाप करायचे लेंथ मोजण्यासाठी. त्याला आपण काय म्हणायचं? ते म्हणायचे. आपण नाही, ते इजिप्त मध्ये तेव्हा मोजायचे, त्याला काय म्हणायचे? क्युबिट म्हणायचे. काय म्हणायचे? क्युबिट म्हणायचे. सिन्स दिस व्हॅरिड फ्रॉम पर्सन टू पर्सन, द किंग क्युबिट वॉज इस्टॅब्लिश ॲज अ रॉयल क्युबिट. मग जे अंतर मोजायला आपण असं इजिप्त मध्ये मोजू लागले अशा पद्धतीनं, तर प्रत्येक पर्सनचं सेम येईल का? नाही, व्हॅरिड म्हणजे विविधता आढळल. का? प्रत्येकाची जी साईज आहे ती कशी असेल? कमी जास्त असेल. मग तिथला जो राजा होता, किंग्स होता, किंग्सने जर मोजलं, म्हणजे किंग्सने जर मोजलं ते मेजरमेंट कोपऱ्यापासून ते इथपर्यंत, किंग्स क्युबिट वॉज इस्टॅब्लिश ॲज अ रॉयल क्युबिट म्हणायचे. काय म्हणायचे? रॉयल क्युबिट म्हणायचे त्याला. नंतर बा रोमन्स हॅड देअर ओन व्हर्जन ऑफ द क्युबिट डिवायडेड इंटू 2 फीट मध्ये. त्यांचं स्वतःच एक व्हर्जन होतं क्युबिटचं. ते कशामध्ये? इंटू डिवाइड झालं 2 फीट मध्ये. इच फूट वॉज डिवायडेड इंटू 12 इक्वल पार्ट्स. आता प्रत्येक जो फूट आहे ते डिवाइड झालं किती पार्ट्स मध्ये? 12 इक्वल पार्ट्स मध्ये, आणि त्यालाच काय म्हणायचे? इंचेस म्हणायचे. फॉर लॉंग डिस्टन्सेस दे युज्ड अ युनिट कॉल्ड मिलेपासस. आता दूरवरचं अंतर मोजण्यासाठी रोमन्स मध्ये एक युनिट वापरायचे, त्याला नाव दिलं त्यांनी मिलेपासस. म्हणजे त्याचा अर्थ होतो 1000 पेसेस अर्थ होतो त्याचा. नंतर द डिस्टन्स वी कॉल अ माइल टुडे इज स्लाइटली मोर दॅन दॅट. ते जे अंतर मोजलं ते युनिट त्याने वापरलं होतं मिलेपासस. आजच्या घडीला आपण त्याला काय म्हणतो? माईल म्हणतो. आणि हे जे माईल आहे ना, ह्या मिलेपासस पेक्षा थोडं स्लाइटली कसे जास्त असते. कसं असते? थोडं जास्त असते. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला सुरू करायचे स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे काय. ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू मित्रांनो. ओके, थँक्यू.